गव्हाच्या कुरडया कशा करायच्या ग खपली गव्हाच्या? 4 दिवस गहू भिजत घालायचं. 4 हम्म दिवसानंतर चीक काढायचा मिक्सरला बारीक करून. हे बघा, या असं आम्ही 4 दिवस गहू भिजवल्यानंतर रोज संध्याकाळी गहू धुवायचा ना. स्वच्छ धुतलं. रोज संध्याकाळी त्याचं पाणी बदलायचं. आणि आजचं 4थ्या दिवशी मग असा मिक्सरला बारीक करतोय आम्ही. मिक्सरला बारीक करून मग त्याचा चीक काढून गाळायचा. तेव्हा असं आम्ही डब्याला ओढणी बांधलेली आहे. आता आम्ही सगळं बारीक करून घेतो आणि मग गाळताना चीक दाखवतो. पहिला चीक आम्ही हाताने किवचून काढत होतो. म्हणजे ही भिजलेलं गहू हातानं किवचायचं. किवचून काढून पुन्हा पाणी घालून गाळत होतो. ह्यात गाळायचं असं गाळायचं पुन्हा लाडू हे जे करायचं गहू कोंड्याचं. कोंड्याचं लाडू करायचं, पुन्हा ते वाळवायचं आणि पुन्हा त्याच्या पातोड्या घालायचं. म्हणजे आता आम्ही ही मिक्सरला बारीक करतोय, तसंच तू किवचून पण करत होती. आता मिक्सर आला म्हणून टाइमपास नको. आता हाताला लय त्रास द्यायचा नाही. आणि माझं वय पण झाले. हो, त्यामुळं जाऊ दे. मला गव्हाच्या कुरडया चिकाच्या लय आवडतात. हो, मग काय मला बनवायला येत नाही, तर गावाला बनवते. मम्मी इकडं गेल्यावर मम्मी माझी वहिनी बनवतात, मग तिकडचंच घेऊन येते. मग आता आजी आली आहे तर म्हटलं गहू होते शिल्लक, खपली गहू म्हणून घातले भिजत. मग आता आम्ही करतोय कुरड्या. मग म्हणलं शिकायला पण होतंय आणि तो चिक खायला पण मला लय आवडतो, म्हणून म्हणलं चल घालूया आपण कुरड्या, म्हणून घाट घातला आम्ही. आता हे एकसारखं करायचं, काढून थोडं थोडं ह्यातलं घेऊन घ्यायचं थोडं थोडं आणि चिक गाळायचा. ह्यात पाणी नाही घालायचं ना? थोडं घालायचं ना पाणी. थोडं थोडं पाणी घालून गाळायचं. ह्यात गाळायचं ना? चालतं. चला घे मग आता गाड्यात पाणी घालू. बघ किती घालू. हे बघा, असं थोडं थोडं पाणी घालून म्हणजे चिक बाहेर पडतोय त्याचा मग सगळा. वरती अजून एक आम्ही जाळी ठेवली आणि असं ओततोय म्हणजे वरचा सगळा थांब पकडते. सगळा जे लाल लाल असतं सगळं काय ग, कचरा, ताम म्हणायचं का? ताम म्हणजे वरचं सगळं जे गव्हाचं असतं ते वरती राहील आणि पांढरा शुभ्र असा चिक निघल ना. काय करायचं आई? हा, परत थोडासा चिक काढला. आता परत अजून पाणी घालून घ्यायचं का? बघा, असं शिकायला मिळतं आजी असली की. हाय तोपर्यंत शिकून घ्यायचं. परत अजून पाणी घालायचं त्यात. असं पाणी घालून मस्त असा सगळा पांढरा शुभ्र त्याचा चिक काढून घ्यायचा, म्हणजे मागं फक्त त्याचा चोथा राहतो. हे बघा, असं पिळून काढायचं आणि असे गोळे करून कोंड्याचे ठेवायचे. आणि ह्याच कोंड्याचे परत भातवड्या पण घालतात बरं का. हे कोंडा सुद्धा वाया जात नाही, है की नाही? कोंड्याच्या भातवड्या पण करतात. ह्याच्यात ठेवून द्यायचं आणि हा कोंडा वाळवायचा. आणि मग परत त्याच्यात कशाचं पीठ मिक्स करतात ग? ज्वारी घालायची. हा, ज्वारीचं पीठ मिक्स करून ज्वारी घालून जरा तांदूळ घालून दळून आणायचं. हा, आणि मग त्याच्या भातवड्या घालायच्या. बघा, काही सुद्धा वाया जात नाही. कसं आहे पहिल्यातल्या रेसिपी सगळ्या. ह्यात जरा थोडं भातवड्यात लसूण घालायचा, तिखट घालायचं आणि शिजवून वाटायचं. असं सगळं बघा चिक काढून घ्यायचा, दोनदा पाणी घालून सगळा पांढरा शुभ्र. आणि मग परत असा कोंडा मागं राहतो. आता काल आपण चिक वगैरे सगळा काढून असा ठेवला ना. आता काय काय करायचं? आता पाणी ठेवायचं गरम करायचं. अगोदर पहिला चिक मापून घेतला ना, चिक मापून घेतला त्या पातेल्याने. मग परत त्यात ओतला. परत आता पाणी गरम करत ठेवायचं. जेवढा चिक तेवढंच पाणी ठेवायचं. परत त्यात खसखस घालायची, मीठ घालायचं आणि शिजल्यानंतर वरण जरा जिऱ्याची बुकणी आणि हिंगाची बुकणी घालून घोटायचं. बर, मग आता हे पाणी काय करायचं? त्यात ठेवायचं, ह्या पातेल्यात गरम करायला ठेवायचं. चला ठेवूया मग. आता ह्यात आम्ही 2 ग्लास एक्स्ट्रा पाणी, चिकापेक्षा 2 ग्लास एक्स्ट्रा ठेवलेलं होतं, ते काढून ठेवलं. आणि आता ह्याच्यामध्ये खसखस टाकली आणि आता मीठ घालायचं, चवीनुसार मीठ. ठेव, घाल थोडं, तेवढं पुरेल का?
थोडंसं घाल. आता मीठ घालायचं आणि चीक थोडा थोडा ओतून हटवून घ्यायचा. ह्याच्यामध्ये चीक आहे. चला, पाणी उकळल्यानंतर आम्ही त्याच्यात सगळं टाकलेलं मटेरियल तुम्हाला दाखवलंच. आणि परत हळूहळू एकीने चीक ओतायचं आणि एकीनं हळूहळू घोटायचं. आता व्हिडिओ काढायला आमच्याकडे कोण नाही. पटपट पटपट ते हटलं तर बरं, नाही तर मग परत गाठी होतात. त्यामुळं आईनं चीक ओतला आणि मी घोटलं. घट्ट येईल तसं मग हलवायला लय हे होतं. म्हणून पातळ आहे तोपर्यंतच गाठी मोडायला लागतात. आणि शिजल्यानं अजून शिजायचं आहे. मग हळूहळू असा घट्ट येतो बघा चीक. अजून ह्याच्यामध्ये मीठ आणि खसखसच फक्त टाकलेलं आहे. अजून आम्हाला ह्याच्यामध्ये जिरेचं थोडंसं मोठं मोठं बारीक केलेली पूड आणि हिंग टाकायचं ना आई? शिजल्यावर टाकायचं ना? आता पीठ अजून शिजायचं आहे. पीठ शिजलं की मग त्याच्यामध्ये हिंग आणि जिरेपूड टाकणार आहे आम्ही. पीठ शिजलेलं कसं बघायचं? पाण्याचा वाला हात घ्यायचा. हाताला जर नाही चिकटलं तरी पीठ शिजलंय. मग आता शिजलंय पीठ आपलं. पीठ शिजलंय. आता हे काय टाकते? आता जिरेची पूड टाकणार. अशी मिक्सरला आम्ही मोठी मोठी बारीक करून घेतली. आता ह्यात टाकणार जिरेपूड. आता जिरेपूड आणि काय टाकायचंय? काय नाही झालं. नाही ना? आता वापरायचं. आता परत एकदा हलवून घेऊया. मग आता तयार आहे आपलं पीठ. आता घालायचं कुरवड्या. थांब, मी हलवते, तुला जमत नाही. मध्येच लाईट गेली. लाईट आल्यावर पटकन वर आलो. गरम गरम घातले की पटकन होतात. असा शेवगा भरायचा आणि पटापटापटा गरम आहे तोपर्यंत घालायच्या, म्हणजे पडतात पटकन शेव. चांगली आहे की नाही? ऊन लय लागायला लागले. घालतोय पहिल्यांदाच मी घालायला लागली. आजी आहे म्हणून घाट घातलाय बघा. झाल्या एकदाच्या कुरड्या घालून बघा कशा मस्त खपली गव्हाच्या कुरड्या आहेत बघा. चला, आता थोडंसं पीठ खायला ठेवलं, कारण करपलेलं चीक खायला खूप आवडतो. वर्षाला पण थोडंसं द्यायचं आहे म्हणून थोडं ठेवले. आणि पूर्ण व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. बघा, आता राहिलेल्या पिठाचं आईला म्हटलं सांडगं घाल जरा म्हणजे जरासं वाळलं की थोडंसं वाळलं ओलं असं खायला लय भारी लागतं. म्हणून म्हटलं थोडंसं घाल सांडगं. वरती लय ऊन लागायला लागलं आणि परत सांडगं खाण्यासाठी वरती कोण जाणार, म्हणून म्हटलं खालीच घाल. थोडंसं इथं गॅलरीत ठेवता येईल, गॅलरीत येतं ऊन. मग बाकीचं करपलेलं खाऊन टाकायचं. वर्षाला एका डब्यामध्ये काढून ठेवलं पीठ. आणि आमचा पूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कुरड्याची रेसिपी कशी वाटली, नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.